सरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दूजा, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदाकारी डळमळेना, कदाकारी डळमळेना, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आज फाल्गुन शुक्ल षष्ठी म्हणजे वैकुंठवासी चैतन्य सद्गुरू महावैष्णव श्री तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज आबा यांचं असणारं पुण्यस्मरण आहे। त्यांच्याविषयी आज थोडंसं चिंतन आपण करायचं आहे मंडळी। वारकरी संप्रदायामध्ये दोन पद्धतीनं परंपरा चालत आलेल्या आहेत। एक संतांची रक्त परंपरा, रक्तबीज परंपरा ही एक परंपरा असते, आणि दुसरी विद्यावंशज म्हणजे अनुग्रहित परंपरा अशी एक दुसरी परंपरा असते। या दोन परंपरेने वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे। वास्कर महाराज हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजातल्या विद्यावंश परंपरेमध्ये येतात। तुकाराम महाराजांची रक्तबीज परंपरा जी आहे ती देहूकरांची परंपरा आहे। त्याचबरोबर तुकाराम महाराजांचा अनुग्रहाचा जो परंपरेचा भाग आहे तो तुकाराम महाराजांच्या महानिर्याणानंतर संतश्रेष्ठ निळोबारायांना त्यांनी 42 दिवसाचं आमरण अनुष्ठान केलं। त्यानंतर तुकोबारायांनी त्यांना अनुग्रह दिला, दृष्टांत दिला, अनुग्रह दिला, आणि ही परंपरा चैतन्य संप्रदायाची वारकरी परंपरा जी आहे ती निळोबारायांच्याकडे तुकाराम महाराजांनी सोपवली। निळोबाराय त्याबद्दल वर्णन करताना असं म्हणतात, निळा मने मज अनुग्रह केला, संप्रदाय ठेविला सकळ जना, संप्रदाय ठेविला सकळ जना, संप्रदाय ठेविला सकळ जना। निळोबाराय म्हणतात, येऊन या सद्गुरुनाथे तुकया स्वामी कृपावंते, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी। अशा पद्धतीनं अनुग्रह दिला, आणि हा जो संप्रदाय आहे तो सर्वांच्या करता माझ्या ताब्यात दिलेला आहे, अशा निळोबारायांचं वर्णन आहे। त्या निळोबारायांच्या नंतर त्यांचे अनुग्रहित शिष्य शंकर स्वामी शिरूरकर, त्या शिरूरकरांच्याकडे हा संप्रदाय गेला, आणि शिरूरकरांनी तुकोबारायांच्या आज्ञेनुसार श्री गुरु मल्हाप्पा वास्कर महाराज यांच्याकडे ही परंपरा दिली। मल्हाप्पा वास्कर महाराज हे कट्टर शैव सांप्रदायिक होते, परंतु युक्तिप्रयुक्तीने शिरूरकर स्वामींनी त्यांना वैष्णव परंपरेकडे वळवलं, आणि हा तुकोबारायांचा परंपरेचा जो प्रसाद आहे तो प्रसाद मल्हाप्पांच्याकडे दिला। मल्हाप्पा हे वैष्णव संप्रदायामध्ये अतिशय निष्ठावंत आणि कट्टर अशा प्रकारचे वारकरी होते। निष्ठेने त्यांनी आजन्म अशा प्रकारची वारीची परंपरा, तुकाराम महाराजांच्या असणाऱ्या संप्रदायाच्या भजनाची परंपरा ही मल्हाप्पांनी सांभाळली, आणि आळंदी क्षेत्रामध्ये कार्तिक वद्य अष्टमी या दिवशी त्यांनी आपला देह माऊलींच्या चरणी समर्पित केला। या मल्हाप्पा वास्कर महाराजांच्या वंशामध्ये 8वे पुरुष म्हणून हरिभक्तीपरायण श्री गुरु महावैष्णव तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज यांचा जन्म झाला। एखाद्या परंपरेमध्ये
अनेक परंपरेची सेवा ज्यावेळेला निष्ठेने पाळली जाते त्या परंपरेमध्ये पुढे जाऊन एखादा महावैष्णव जन्माला येतो असा असणारा प्रघात आहे. जसं की ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरची परंपरा भगवत भक्तीची होती, त्या परंपरेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला. नाथ महाराजांची सुद्धा परंपरा अगोदरपासून आहे, त्या परंपरेत नाथ महाराज जन्माला आले. नामदेवरायांची देखील तीच अवस्था आहे. तुकाराम महाराज देखील विश्वंभर बाबांच्या परंपरेनं 8वे महापुरुष म्हणून त्या ठिकाणी अवताराला आले. तसं श्री गुरु मल्हारबाप्पा वास्कर महाराजांच्या वंशामध्ये श्री गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज यांचा जन्म अधिक भाद्रपद मास शुक्ल एकादशी इसवी सन 1917 या सालामध्ये झाला. भगवत भक्तीचं बाळकडूच त्यांना लहानपणापासून घरामध्ये असल्यामुळं उपजत टाळविण्याचा आवाज, मृदंगाचा आवाज, संत वचनांचा निनाद अखंड कानावरती गर्भामध्ये असल्यापासूनच असल्यामुळं भगवत भक्तीकडे त्यांचा कल लहानपणापासूनच होता. बुद्धिमत्ता अतिशय हुशार, तेज बुद्धिमत्ता आणि परंपरेचा त्या ठिकाणी संपूर्ण परिणाम पगडा महाराजांच्या अंतःकरणावरती बसला. महाराज युवा अवस्थेमध्ये आल्यानंतर परंपरेच्या बऱ्याच गोष्टी महाराजांनी आत्मसात केल्या. त्या काळामध्ये वारकरी परंपरेमध्ये श्री गुरु मामासाहेब दांडेकर, श्री गुरु काकासाहेब आजरेकर महाराज वगैरे अशी दोंडा महाराज देगलूरकर अशी महान विद्वान दिग्गज मंडळी वारकरी संप्रदायामध्ये होती. अनेक परंपरा त्यावेळेला सुरू होत्या. त्यामध्ये वास्कर परंपरा ही अतिशय महत्वाची एक मुख्य परंपरा होती. परंतु असं सांगितलं जातं जुन्या वारकऱ्यांच्याकडून की वास्कर परंपरेमध्ये भजनाची शिस्तबद्धता जी असायला पाहिजे होती ती तितकीशी नव्हती अशी जुनी मंडळी सांगतात. एका जुन्या व्यक्तीने असं सांगितलं की ज्या वेळेला नगर प्रदक्षिणेला वास्करांची दिंडी निघायची त्यावेळेला बाकीचे जे वारकरी असायचे ते उपरोधानं म्हणायचे, बघा म्हणे बैलपोळा आला, बैलपोळा. याचा अर्थ काय? तर ज्यावेळेला बैल एखाद्या वळीने जात असतात, 7-8-10 बैल एखाद्या वळीने जात असताना त्यांच्या गळ्यामध्ये जे घुंगरं किंवा घंट्या जे असतात ते वाजत असतात, ते एका तालामध्ये वाजत नाहीत, कशाही केव्हाही वाजतात. तसं वास्करांचे टाळकरी जे आहेत त्यांची शिस्तबद्धता नसायची, ठेका नसायचा. त्यामुळे बाकीचे उपरोधानं म्हणायचे. हे श्री गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज म्हणजे श्री गुरु आबांना हे सहन झालं नाही. त्यांच्या तारुण्य अवस्थेमध्ये त्यांनी विचार केला की याला आपण शिस्त लावली पाहिजे. म्हणून 12 वर्ष पूर्ण खर्च करून त्यांनी संगीत विद्या आत्मसात केली. आळतेकर म्हणून त्यांचे श्री गुरु होते संगीतामधले, त्यांच्याकडे संगीत विद्या आत्मसात केली आणि वास्कर परंपरेला एक शास्त्रशुद्ध भजनाची अशी शिस्त श्री गुरु आबासाहेबांनी लावलेली आहे. म्हणून आज देखील शुद्ध वास्कर परंपरेतला जर एखादा भजनी असेल, कीर्तनकार असेल, तर त्यांनी रामकृष्ण हरी अशी सुरुवात केल्यानंतर इतर वारकरी ओळखतात की हा वास्कर परंपरेतला भजनी आहे किंवा कीर्तनकार आहे. ही वेगळेपण आणि ही शिस्त श्री गुरु आबांनी वास्कर परंपरेमध्ये लावली. भजन कसं म्हणावं, सुंदरते ध्यान कसं म्हणावं, रामकृष्ण हरी कसं म्हणावं, ज्ञानदेव तुकाराम कसं म्हणावं, विठोबा रुक्मिणी कसं म्हणावं, एक विशिष्ट पद्धत आबांनी या संप्रदायात लावलेली आहे. आणि हे केल्यानंतर मग शिस्तबद्ध पद्धतीनं वास्करांचं भजन हे सर्व संप्रदायामध्ये विशिष्ट वेगळ्या पद्धतीनं जाणवायला लागलं. यानंतर आबासाहेबांच्या अंतःकरणामध्ये आणखीन एक गोष्ट फार प्रकर्षानं या ठिकाणी जाणवायला लागली की वास्कर परंपरेमध्ये काही कारणास्तव गुरु घराण्यातील पुरुषांनी कीर्तन करायचे नाही अशी एक प्रथा निर्माण झालेली होती. त्याच्या पाठीमागे एक खूप मोठं कारण होतं. आता त्या कारणाचा विचार या ठिकाणी करत नाही मी. तेव्हा कीर्तन न करण्याची परंपरा वास्कर घराण्याच्या गुरु पुरुषांच्याकडे पडलेली होती. आबासाहेबांना मात्र कीर्तन हे अत्यंत प्रिय. कीर्तन करावंच असा आबासाहेबांच्या अंतःकरणामध्ये एक उर्मी निर्माण झाली. ती काही केल्या त्यांना गप्प बसवेना. कीर्तन आहे तर वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचं भूषण हे कीर्तन आहे. नव्हे तर कीर्तनाच्या माध्यमातूनच सर्वसामान्य माणसांना परमार्थ शिकवता येतो.
वारकरी संप्रदायाची शिकवण देता येते अशी आबांची धारणा होती. परंतु घराण्यामध्ये कीर्तन करायचे नाही अशी परंपरा असल्यामुळं त्यांची मनाची द्विधा अवस्था झाली. या परिस्थितीमध्ये वयाच्या 26-27व्या वर्षी त्यांच्या अंतःकरणाची उर्मी इतकी तीव्र झाली की काही जरी झाले तरी आपण आता कीर्तन केलं पाहिजे असा त्यांनी मनामध्ये विचार केला. आणि एखादी चांगली गोष्ट घडत असताना, चांगली गोष्ट करत असताना थोडासा पूर्व परंपरेला छेद दिला तर त्याचा दोष लागत नाही असा निष्कर्ष काढून आबासाहेबांनी त्यावेळेला कीर्तन परंपरा स्वतःपासून सुरू केली. आबा एक उत्कृष्ट कीर्तनकार होते आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून आबासाहेब ज्या वेळेला समाजासमोर आले त्यावेळेला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू समाजासमोर दिसायला लागला. आबांची भाषा जी होती ती अतिशय ब्राह्मणासारखी शुद्ध भाषा, ब्राह्मणी भाषा होती. ग्रंथांचा शास्त्रशुद्ध अभ्यास, संत वाङ्मयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून उत्कृष्ट विषय मांडणी आणि गोड अशा प्रकारचं भजन हे त्यांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य होतं. आणि हे कीर्तन सुरू झाल्यानंतर श्री गुरु आबांनी त्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रचा काही भाग असा संपूर्ण व्यापून टाकला. आणि या फडाची महती फार एका विशिष्ट उंचीवरती श्री गुरु आबासाहेबांनी नेली. कीर्तनाच्या माध्यमातून इतका समाज गोळा केला की तुकाराम महाराज जसं म्हणतात की त्याप्रमाणे हरी भजने हे धवळीले जग, हरी भजनी हे धवळीले जग, तुकविला लाग कळी काळाचा, तुकविला लाग कळी काळाचा, हरी भजनी हे धवळीले जग, हरी भजनी हे धवळीले जग. पूर्ण ब्रह्मांड त्या ठिकाणी हरिभजनानं ढवळून काढलं असं तुकोबाराय म्हणतात. तेच कार्य आबांनी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून संपूर्ण गावोगावी त्या ठिकाणी प्रचार प्रसार वारकरी संप्रदायाचा केला. दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वरी पारायण हे आबांच्या कारकिर्दीमधलं फार महत्वाचं असणारे एक कार्य आहे. ज्ञानेश्वरी पूर्वी वाचली जात नव्हती असं नव्हे, काही घरामध्ये, वारकऱ्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असायची, ते वारकरी नित्यनेमानं ज्ञानेश्वरी वाचायची देखील. परंतु आबासाहेबांनी फार मोठी क्रांती केली. काय क्रांती केली तर सामुदायिक पारायणाची संकल्पना त्यांनी निर्माण केली. ज्यावेळेला ब्राह्मण वेदमंत्र म्हणतात किंवा सामुदायिक पठण ब्राह्मण ज्यावेळेला करतात त्यावेळेला एका स्वरामध्ये, एका आवाजामध्ये, एका लयीमध्ये ते मंत्रपठण करत असतात. त्याचा एक असणारा मोठा प्रभाव, त्याची एक फार मोठी सात्विक ऊर्जा ही जी निर्माण होते. आबांनी विचार केला की आपल्या वारकऱ्यांनी देखील एका स्वरामध्ये, एका लयीमध्ये जर असे ज्ञानेश्वरीचं पठण केलं तर फार मोठी शक्ती, फार मोठी ऊर्जा निर्माण होते. म्हणून आबांनी सांप्रदायिक वारकरी पारायण, सामुदायिक पारायण हे कसं करावं त्याचे एक आराखडे तयार केले. त्याप्रमाणे इतरांना ते पारायण कसं करावं हे शिकवलं आणि अशा पद्धतीनं सामुदायिक पारायण त्या ठिकाणी निर्माण झालं. श्री गुरु आबासाहेबांनी आळंदी क्षेत्रामध्ये 9,000 ओव्या ज्ञानेश्वरीचे आहेत, तेव्हा 9,000 वाचकांचं पारायण करावं असा एक संकल्प केला. आणि तो संकल्प इतका मोठा त्या ठिकाणी यशस्वी झाला की जवळजवळ 12,000 लोक पारायणाला त्यावेळेला बसले. पण ते पारायण कसं होतं मंडळी, आजकाल आपण पाहतो की एखाद्या उत्सवाला, एखाद्या पारायणाला जर माणसं बोलवायची असतील तर आपल्याला त्यांच्या 3 टाइम खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागते, राहण्या झोपण्याची व्यवस्था करावी लागते, सर्व सोयी सुखसोयी द्यावे लागतात. त्यातून आणि जाताना मानधन प्रत्येकाला द्यावं लागतं. तरी देखील बोलवून माणसं आपल्या कार्यक्रमाला सध्या येण्याशी झालेली आहेत. परंतु आबासाहेबांनी फक्त आदेश सोडला की 9,000 वाचकांचं पारायण आळंदीमध्ये करायचं आहे असा गावोगावी फक्त आबांचा आदेश गेला. त्या सरशी स्वतः सर्व लोक, स्वतः स्वयंपाकाची सामुग्री, स्वतः अन्नधान्य, स्वतः त्या ठिकाणी अंथरूण पांघरून घेऊन स्वतःच्या जबाबदारीवर राहण्याची व्यवस्था करून फक्त पारायणाला बसायचं. तेही कुठं, ढेकळाच्या, मातीच्या ढेकळाचं असणारं मोठं रान होतं, साखरे महाराजांची जागा होती. त्या रानामध्ये आबांनी ते फार मोठं पारायण केलं.
फक्त स्पीकरची व्यवस्था सर्वांना ऐकायला जाईल एवढ्या करता होती, परंतु बाकीच्या सगळ्या सोयी स्वतः माणसाने आपल्या आपल्या स्वखर्चानं करून 12,000 संख्येचं ते पारायण त्या काळात झालं. हा फार मोठा महाराष्ट्रातला एक चमत्कार त्यावेळी घडला. आणि तिथून पुढं मग गावोगावी अशा प्रकारची पारायणाची पद्धत सुरू झाली. इतर सर्व संप्रदायांनी तीच पद्धत उचलून प्रत्येक त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातले परंपरेमध्ये पारायण सुरू झाली. आज वाडी वस्ती कितीही दुर्गम ठिकाणचं गाव असलं तर एक तरी ज्ञानेश्वरी पारायण वर्षातून होतं. हे सर्व श्रेय श्री गुरु आबासाहेबांना जातं. हे फार मोठं त्यांनी क्रांतिकार्य वारकरी संप्रदायात केलं. त्यानंतर पंढरपूर क्षेत्रामध्ये 1,11,11,111 या नामजपाचा संकल्प केला. अनेक वारकऱ्यांच्या सोबतीनं तो संकल्प महासंकल्पही पूर्ण केला. त्यानंतर 108 वाचकांची 75 पारायण करायचा गावोगावी असा संकल्प केला. तोही संकल्प भगवत कृपेने पूर्ण झाला. त्यानंतर वाशी या ठिकाणी त्यांच्या जन्मगावी वाशी हे क्षेत्र व्हावं याकरता आबासाहेबांच्या मनामध्ये ध्यास होता की हरेहरेश्वर मंदिर हे त्यांच्या असणाऱ्या वैयक्तिक जागेमध्ये, ज्याला हल्ली तपोवन म्हणतो, त्या भास्कर महाराजांच्या वैयक्तिक जागेत ते मंदिर बांधावं ही संकल्पना होती. ती संकल्पना देखील आबासाहेबांनी पूर्ण केली. त्यानंतर सगळ्यात मोठं वारकरी संप्रदायात आणखीन एक मोठं कार्य जे आबांनी केलं ते असं की आपण भोजनाला बसलेले असताना भगवंताचं चिंतन केल्याशिवाय जेवण करू नये असं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता बिगर वारकरी काही ठिकाणी श्लोक म्हणतात, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. हाही श्लोक चांगला आहे जेवणाचा, नाही असं नाही, परंतु वारकऱ्यांच्या करता आबाने असं सांगितलं की तुकाराम महाराजांचा आदेश आहे. काय आदेश आहे? पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. तेव्हा हरीचं चिंतन करून जेवण करावं याकरता संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या गाथ्यातील केशवा माधवा गोविंदा गोपाळा जीवित उभा कृपाळा पांडुरंगा हा अभंग त्यांनी सर्वांना म्हणायला शिकवला. आज वास्कर परंपरेतले तर वारकरी हा अभंग म्हणतात जेवणाच्या वेळी, परंतु इतर भरपूर त्या ठिकाणी बिगर वास्कर परंपरा ज्या आहेत, इतर पडकरी परंपरा ज्या आहेत, त्या सर्वांच्या ठिकाणी हा अभंग म्हणण्याची प्रथा हळूहळू सुरू झालेली आहे. हे खरं श्रेय श्री गुरु आबासाहेबांना जातं. अशा प्रकारे नामजपाचा संकल्प त्यांनी केला. प्रत्येक ठिकाणी नामजपाचे उत्सव केले. आजही मोठ्या प्रमाणात उत्सव होतात. हे सर्व कार्य फार मोठं अशा प्रकारचं त्यांच्या हातून भगवंताने घडवून घेतलं. वैशिष्ट्य म्हणजे जे जे संकल्प आबासाहेबांनी केले ते सगळे पूर्णत्वाला गेले. कारण का तर महाराज म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. अशा प्रकारे भगवंताने त्यांचे सर्व मनोरथ सर्व इच्छा पूर्ण केल्या. फार मोठा पारमार्थिक अधिकार या महापुरुषाचा होता. पंचमहाभूतावरती यांची सत्ता होती. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी मुखातून एखादा शब्द बोलावा तो खरा होत होता. बहे रामलिंग या ठिकाणी जे बेट आहे त्या बेटावरती श्री गुरु आबांनी एक 3 दिवसाचा उत्सव केलेला होता. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि महाप्रसादाच्या वेळेला भरपूर लोक आलेले होते. परंतु आबाळ असं दाटून आलं, वळवाचं आबाळ होतं, वळवाचा पावसाचं इतका आबाळ दाटून आलं की आबाळ खाली लोंबायला लागलं, तुटून पडते का काय अशी अवस्था झाली. सर्वजण घाबरले. म्हणजे आता महाप्रसाद एवढा मोठा आहे, आता कसं काय करायचं? जर पाऊस पडला बेटावर तर सगळं धुवून जाणार. परंतु आबांनी विनंती केली, हात जोडले आणि एवढा महाप्रसाद पार पडू दे अशी विनंती केल्यानंतर गंमत अशी झाली, तो जो पाऊस होता तो त्या बेटाच्या सर्व बाजूनी चारी बाजूनी इतका धुवाधार पाऊस झाला, इतका धुवाधार पाऊस झाला, पण त्या रामलिंग बेटावरती पावसाचा एक थेंब पडला नाही महाप्रसाद होईपर्यंत. महाप्रसाद होऊन सगळी माणसं जेवण करून झाल्यानंतर मग बेटावर पाऊस पडला. ही त्यांची असणारी पंचमहाभूतावरची असणारी सत्ता आहे. यात काही विशेष नाही. भगवत भक्त जो असतो, वैष्णव जो असतो, त्याची सत्ता परमात्म्यावर असते. विश्वनियंता भगवान पांडुरंगावरती ज्यांची सत्ता आहे त्यांची पंचमहाभूतावरती का असणार नाही? याचं प्रत्यंतर अनेक वेळा लोकांना त्या ठिकाणी आलं. वाशीमध्ये देखील एक अनुष्ठान काहीतरी श्री गुरु आबांनी केलेलं होतं.
आणि त्या अनुष्ठानाचा समारोप अवघृत स्नानानं म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये स्नान करून त्याचा समारोप करायची अशी परंपरा. लोक म्हणले, आवा आपण अनुष्ठान तर केलं, पण वाहत्या पाण्यामध्ये स्नान करायला वाहतं पाणी आहे कुठं? आबा म्हणले, तुम्ही चिंता करू नका, वाहतं पाणी तुम्हाला मिळेल. वाशीच्या बाजूलाच असणारा एक ओढा, त्या काठावरती आबा गेले सर्व लोकांना घेऊन. आणि काय त्यांनी प्रार्थना केली, काय विनंती केली त्यांचं त्यांना माहीत. पाऊस असा पडला की तो सगळा ओढा भरून वाहायला लागला. त्यावेळेला आबांनी सांगितलं, करा आता वाहत्या पाण्यामध्ये स्नान. अशा अनेक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडल्या. खरोखरच ते महापुरुष होते, महावैष्णव होते. त्यांचा अधिकार ते जोपर्यंत त्या ठिकाणी हयात होते तोपर्यंत तितकासा अधिकार लोकांना त्यांचा कळाला नाही. जे त्यांच्या सान्निध्यात राहिले, ज्यांनी त्यांची जवळीक केली, त्यांनी त्यांचा अधिकार जाणला, त्यांना त्याचं महत्व कळालं. आज त्यांचा खूप मोठा अशा प्रकारचा अधिकार, श्रेष्ठत्व सर्वांना पटलेलं आहे. असे असणारे महापुरुष ते माझे सद्गुरू वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य तात्यासाहेब बाबासाहेब आस्कर महाराज यांनी फाल्गुन शुद्ध षष्टी इसवी सन 1998 या साली त्या ठिकाणी श्री क्षेत्र वाशी या ठिकाणी आपला देह भगवंताला त्या ठिकाणी समर्पित केला. कारण त्यांची इच्छा अशी होती की मी कुठे जरी त्या ठिकाणी गेलो तरी अंतकाळाच्या वेळेला मी माझ्या गावामध्ये असलं पाहिजे, एवढं आपल्या गावावरचं त्यांचं प्रेम होतं. जसं रामायणामध्ये श्रीराम म्हणतात, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, म्हणजे जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटते, मनुष्याला वाटली पाहिजे. तसं आपलं जन्मगाव हे आबांना स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटलं. तिथेच आपल्या देहाची विश्रांती व्हावी अशी आबांची इच्छा होती. ही त्यांची इच्छा अंतिम काळामध्ये पूर्ण झाली. परंतु त्यांना हे समजलेलं होतं की आपला आता देहावसानाची वेळ जवळ आलेली आहे. त्यावेळेला महिना दीड महिना अगोदर ज्या ज्या गावामध्ये आबा फिरले त्या प्रत्येक ठिकाणी लोकांना म्हणायचे, माझ्याबरोबर वाशीला चला, माझ्याबरोबर वाशीला चला. लोक काही कारणं सांगायची, काही अडचणी सांगायचे. आबा म्हणायचे, आता जर नाही आला तर नंतर तुम्हाला बोंबलत यावं लागणार. याचा अर्थ मी गेल्यानंतर तुम्हाला शोक करत रडत वाशीला यावं लागेल, असा सांकेतिक भाषेमध्ये आबाने आपल्या जाण्याचा खुलासा त्यावेळेला केलेला होता. परंतु त्यावेळेला कोणाला कळणार, आपल्या अज्ञानामुळे या संतांच्या गोष्टी कळत नसतात आणि अवस्था तशीच झाली. दुसरी एक गोष्ट की त्यांना आपल्या मरणाचं भय वाटत नव्हतं. जे खरे वैष्णव असतात ते मरणावरती कळी काळाला मरणाला जिंकून त्या ठिकाणी मरण माझे मरून गेले मद केले अमर अशी त्यांची अवस्था असते. श्री गुरु आबांचे एक आणखीन एक वैशिष्ट्य की त्यांनी आपल्या देहावसानाच्या कितीतरी अगोदर म्हणजे ज्यावेळेला मंदिर बांधलं त्याच वेळेला त्यांच्या समाधीची जागा निश्चित केलेली होती. त्या मंदिराच्या पायऱ्या, हरिहरेश्वर मंदिराच्या पायरीला समाधीची जागा निश्चित नुसती केली नाही तर समाधीचं बांधकाम पूर्ण करून घेतलं. समाधीचा तो असणारा खड्डा खणून त्याच्यामध्ये समाधीची जी पद्धत असते त्या पद्धतीनं ती देवळी वगैरे तयार करून समाधी पूर्ण बांधून घेतली. एवढंच नव्हे तर स्वतः त्या समाधीच्या भूमीमध्ये जाऊन आबा बसायचे. कधीतरी मन झालं तर तिथं जाऊन बसायचे आणि वारकऱ्यांना म्हणायचे, बघा मी बरोबर बसतोय ना, असं म्हणायचे. म्हणजे आपल्या मरणाची सुद्धा चेष्टा करायची, एवढी त्यांच्या ठिकाणी धीरोदात्तता होती. आपण मरण म्हटल्यानंतर घाबरतो, आगा मर हा बोल न साळती असं ज्ञानोबाराय म्हणतात. पण त्याची सुद्धा गंमत करावी एवढं धैर्य या वैष्णवांच्या ठिकाणी, महापुरुषांच्या ठिकाणी असतं. आणि अशी ती समाधी आज हरिहरेश्वर मंदिर तपोवन श्री क्षेत्र वाशी या ठिकाणी श्री बाबांची समाधी आहे. त्यांनी फाल्गुन शुक्ल षष्टी या दिवशी आपला देह पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला आणि या जगामध्ये तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमती उरे कीर्ती मागे या पद्धतीनं कीर्तिरूपाने या जगामध्ये ते अजरामर अशा प्रकारचे राहिलेले आहेत. असे चैतन्य सद्गुरू महावैष्णव हरिभक्तपरायण श्री गुरु तात्यासाहेब बाबासाहेब आस्कर महाराज आबा यांचा असणारा हा थोडक्यात चरित्र परिचय आपण या निमित्तानं पाहिला. मंडळी, ही शब्दरूपी 2 फुलांची असणारी पुष्पांजली त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी माझ्या बोलण्याला अल्पशी विश्रांती देतो.
मंडळी, हे आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.